आम्ही जातोय पाहिलंच तुम्ही समर वॅकेशन आहेत. सो आमची इथं आहे मुलांना आणि आपल्याला सुद्धा, म्हणून आम्ही आता आज चाललोय मम्मी पप्पांना घेऊन. माझे मॉम डॅड आणि मुलं जातोय, सोबत राहा. आणि आमची जर्नी स्टार्ट झाली. सो आम्ही सगळ्यात पहिले नाश्ता करायला गेलो, कारण आम्ही ठरवलंच होतं की घरातून नाश्ता नाही करून निघायचं, कारण की मग खूप वेळ होणार. सो आम्ही ट्रॅव्हल स्टार्ट केला आणि मग थोड्या वेळात लगेच नाश्ता करायला गेलो, कारण की मला नाश्ता केला की पोटभर नाश्ता असेल तर मग मुलं पण त्रास देणार नाहीत प्रवासात. सो प्रत्येकाने आपापल्या आवडीचा नाश्ता घेतला. पप्पांनी मिसळपाव, यांनी कांदे पोहे, मी डोसा आणि प्रिन्सने काय वेगळंच मागवलं होतं. आणि आम्ही वडापाव मे बी खाल्ले प्रिन्सने. आणि तिथून मस्त नाश्ता करून आम्ही परत निघालो पुढच्या प्रवासासाठी. फक्त जेवणासाठी आणि नाश्त्यासाठीच थांबलो, नाहीतर आम्ही कंटिन्युअस आमचा ट्रॅव्हल सुरू होता. आणि मग खूप वेळ ट्रॅव्हल केल्यानंतर परत जेवणाची वेळ झाली. आणि हॉटेल बालाजी आहे माणगावच्या साईडला, खूप छान जेवण होतं तिकडे. आणि तिथलं स्पेशल होतं आमरस आणि पुरी. सो ते बोर्ड बाहेरूनच बघून मी म्हटलं इथेच थांबा, इथेच जेवूया आपण. पण तिथे वेटिंग होती खूप, कारण की हॉटेल पण खूप छान होतं आणि खरंच टेस्ट पण खूप अप्रतिम होती जेवणाची. आणि खूप प्रशस्त हॉटेल आहे आणि मेन हायवेलाच आहे. आणि माझ्या रिओची मस्ती सुरूच असते. समर वॅकेशनमध्ये थोडासा वेळ आपल्या फॅमिलीसाठी दिला पाहिजे, कारण की एरवी आपलं मुलांची स्कूल, ट्युशन्स, आपली काही काही कामं, तर वेळ मिळत नाही. तर हॉटेल बालाजी स्पेशल आमरसपुरी, आणि ही माझ्या आवडीची आमरसपुरी अल्टिमेट टेस्ट होती. आणि तिथलं जेवणसुद्धा खूप मस्त होतं, कारण की आम्ही ठरवलं होतं की मोस्ट ऑफ ट्रॅव्हलिंगमध्ये व्हेजच खाऊया. सो जेवण पण छान होतं. आणि जेवल्यानंतर मग मुलं तिथे गार्डनमध्ये आली, थोडंसं खेळली. नंतर माझा परत प्रवास सुरू झाला. पोलादपूर मार्गे घाटातून गेलो आम्ही. का डेंजर घाट आहे तो, खरंच बापरे. खूप नागमोडी वळणं आहेत, तीव्र उतार आहेत, पण एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. पण माझ्या मिस्टरांना इथूनच यायचं होतं, ते म्हणाले की मला या घाटामधून ड्राईव्ह करायचं आहे. आणि मस्त, त्यांना तर खूप एन्जॉय त्यांनी केलं ड्राईव्ह करताना. आणि आम्ही मात्र गप्प सगळं बघत, शांत बघत बसलो होतो. पण त्यांना खूप मस्त वाटलं की ड्राईव्ह करत होते ते. खूप मस्त घाट आहे, पण एवढंच नाही की खूप म्हणजे खूप उंच दऱ्या खोऱ्या आणि छोटासा रस्ता, हे सगळं जास्त कधी पाहिलं नाही, त्यामुळे मला त्याची भीती वाटत होती. आणि असंही मला हाईटचा फोबिया आहे, म्हणजे उंचावरून बघितलं की मला फार भीती वाटते. आणि मग 40 किलोमीटरचा हा घाट आम्ही व्यवस्थित पार करून आमच्या लोकेशनपर्यंत पोहोचतच होतो. मग जाताना असे मंकीज वगैरे पण दिसले. हॅलो, गुड इव्हिनिंग. मस्त ट्रॅव्हल केल्यानंतर आता आराम वगैरे केला येऊन रूमवर. आणि आता आम्ही निघतो मार्केटला जायला. सगळं फ्रेश झालं आणि आता मार्केटला चाललो आहे. आता मार्केटमध्ये फिरू, काय काय शॉपिंग करू, मग रात्री पुन्हा रूम. त्यांचा मोबाईल बाय. भेटू पुन्हा, येऊ मार्केटला जाऊन येतो. मस्त आहे हॉटेल, छान आहे, खूपच छान आहे. आणि लोकेशन पण मस्त एकदम मार्केटमध्ये आहे. बाय, भेटू आपण आता. ते लॉग होईल. हे बघा कुठे आलो आम्ही, हॉटेल साई रेजन्सी. आणि लोकेशन आहे महाबळेश्वर. खरंच खूप मस्त आहे महाबळेश्वर. आपल्याकडे एवढं गरम असतं ह्या सीझनला, आणि तिथे मात्र एकदम मस्त थंड. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही गेलो तेव्हा फॉग पण चालू होता. इतकं मस्त वाटत होतं ना. आणि फुल गर्दी,
आणि आमच्या हॉटेलचं लोकेशन पण मेन मार्केटमध्ये असल्यामुळे मस्त आम्हाला फिरायला खूप मजा आली. आणि हे तिकडचे चणे, त्याच्यानंतर आवळा, असे काय काय प्रकारचे जे स्पेशल मिळतात ते सगळं शूट केलं मी. आणि माझ्या हॉटेलच्या खालीच तिथे पाणीपुरीवाला होता. रगडापुरी, शेवपुरी, भेळपुरी हे सगळं बघून माझा मोह आवरलाच नाही. मी म्हटलं मला खायचंच आहे. सो मस्त तिथे मी एन्जॉय केलं. शेवपुरी खाल्ली आणि एकदम अल्टिमेट टेस्ट होती या शेवपुरीची, खूप मस्त. आणि मग ते खाल्ल्यानंतर आम्ही निघालो थोडंसं मार्केट फिरायला. इयरमधून एक वेळेस तरी जावं असं मला वाटतं आहे. उन्हाळ्यात तरी गेलं पाहिजे, ॲटलिस्ट 2 दिवस का होईना पण गेलं पाहिजे. आणि एकदम मस्त आहे खरंच महाबळेश्वर. छोटी सिटी आहे पण खूप मस्त आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. तिथे महापर्यटन उत्सव होता. आम्ही जायच्या आधीच झाला होता नेमका 2-3 दिवस, नाहीतर आम्हाला तेही बघायला मिळालं असतं. आणि ही आहे महाबळेश्वर सिटी. स्पेशली माझे मम्मी पप्पा खूप खुश झाले. खूप बरं वाटलं त्यांना. ॲक्च्युली मम्मीचं आधी नको नको चालू होतं, पण तिला फोर्स केला मी आपण जाऊया. आणि तिथे येऊन मम्मी खूप खुश झाली खरं तर. महाबळेश्वर स्पेशल स्ट्रॉबेरी, मलबेरी. मी तर एवढ्या मलबेरीज खाल्ल्या टेस्ट करायच्या निमित्ताने. खूप मलबेरीज खाल्ल्या. मी पण खात होते, ह्यांना पण देत होते. आणि मग चप्पल तर स्पेशल आहेत तिथे महाबळेश्वरला. हा मार्केट आहे. मार्केटमध्ये थोडं शूट केलं जसं मला जमलं तसं, कारण फारच गर्दी होती मार्केटमध्ये. मला जास्त शूट नव्हतं करता येत आणि थोडंसं पावसाचं वातावरण वाटत होतं, त्याच्यामुळे जेवढं जमलं तेवढं शूट केलं. क्लॉथिंग आहेत, क्लॉथिंग मटेरियल्स आहेत मस्त एकदम. पंजाबी सूट आहेत, खूप छान मटेरियल होतं क्रेपमधलं. आणि हे स्टॅच्यू आहे डॉक्टर B.R. आंबेडकर यांचा. मस्त आहे. मेन मार्केटमध्ये स्टॅच्यू आहे. चालत फिरलो.
पावसामध्ये असं काय भारी होता, एकदम सगळं नॉर्मल होतं आणि अचानक फॉग आला. सो मस्त एन्जॉय केलं मी आणि खूप भारी वाटलं मला मस्त. सो अशा प्रकारचा आमचा हा पहिला दिवस आजचा महाबळेश्वरचा